असं आहे की अरविंद केजरीवालला दुसरं काही काम नाही आहे. ते फ्रस्ट्रेटेड आहे किंवा ते दिल्लीच्या पदावरून गेल्यानंतर त्यांनाही आता कुठले मुद्दे पाहिजे. आता E20 खऱ्या अर्थानं काही टेक्नॉलॉजी आपण काही त्याचं संशोधन केलेलं नाही. अनेक देशामध्ये E20चा वापर होत आहे. E20 प्रदूषणासाठी पण एक महत्त्वाचा एक विषय आहे आणि सोबत E20 आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा मदत करणारा एक विषय आहे. जंतर मंतरवर जो आंदोलन झाला त्याच्यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आक्षेप घेतलाय आणि हे देशविरोधी आंदोलन होतं असं त्यांनी म्हटलंय. जंतर मंतरच्या आंदोलन जे झालं त्याची वेदना आम्हाला सगळ्या लोकांना आहे आणि निश्चित आपल्या तरुणांचा किंवा देशाच्या सामान्य नागरिकांची जे काही व्यथा आहे की अडचण आहे ती सरकारने समजून घेण्याचं काम केलं आहे, त्याची नोंद घेतली आहे. आणि त्यामुळे या सगळं प्रेमभावानी आणि जसं पंतप्रधानांनी काल विद्यार्थ्यांना संबोधन केलं, नागरिकांना संबोधन केलं, हे योग्य आहे. हे आता ही वेळ नाही आहे की आपण एकमेकांवर चिखल फेकणं. आपण सगळे देशाचे नागरिक आहोत. देश आपला आहे. देश समोर गेला पाहिजे, विकास झाला पाहिजे. त्या अर्थाने सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. संजय सिरसाट आणि बच्चू कडू यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली आहे. याच्यावरून महायुतीमध्ये आता खटके उडायला सुरुवात झाली आहे. अभिजित दिपके पण आपल्या देशाचा एक युवा तरुण नागरिक आहे. त्यांनी एका विषयाला घेऊन जर आंदोलन केलं असेल तर आपण एवढं मनात काही घेण्याचं कारण नाही आहे. त्यांनी पण जे काही विषय होते, जे मागणी होती, सरकारने मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेतलं आहे. त्यामुळे अधिक त्याच्यावर भाष्य केलं नाही पाहिजे.